तर बदलापुरातील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आरोपी अक्षय शिंदेला व्हीसीच्या माध्यमातून कोर्टात हजर करणार असल्याची माहिती समोर येते। सुरक्षेच्या कारणामुळे आरोपी अक्षय शिंदेला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर बदलापूरमध्ये लहान चिमुकलींवर याच नराधमानं अत्याचार केल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर आरोपी अक्षय शिंदे ज्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे त्याला पोलीस कोर्टामध्ये नेणार नाहीयेत प्रत्यक्ष, तर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कोर्ट आता नेमका काय निर्णय घेतं ते बघावं लागणार आहे। तर दुसरीकडे सुरक्षेच्या कारणामुळे, कारण या ठिकाणी बदलापूरमध्ये काल जमाव मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। संताप अनावर झाला होता, कारण लहान मुलगी फक्त 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले होते। त्यामुळे लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याचं काल बदलापूरमध्ये बघायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा जो आरोपी आहे लहान मुलीवर अत्याचार करणारा त्याला आता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर करणार असल्याची माहिती समोर येते। तर सुरक्षेच्या कारणामुळे त्याला या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर केलं जाईल, त्याला प्रत्यक्ष कोर्टामध्ये नेलं जाणार नसल्याची माहिती समोर येते। कारण बदलापूरकर आक्रमक झालेले आहेत, संताप व्यक्त करताना दिसत आहेत। लहान मुली शाळेमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीयेत आणि एका 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। सुरक्षिततेच्या कारणामुळे त्या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।